कोल्हापूर महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय, पण सध्या निवडणूक कार्यालयात असा शुकशुकाट पाहायला मिळतोय. पितृपक्ष सुरू झाल्यानं जवळपास सगळ्याच उमेदवारांनी अर्ज भरण्याचं टाळलंय. 13 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, पण सर्व पितृ अमावस्येनंतरच अर्ज भरण्याचं उमेदवारांनी ठरवलं. हिंदू संस्कृतीत आपल्या त्या ह्याच्यात कोणतंही शुभ कार्य वगैरे करत नाहीत, तर त्या दृष्टीने आता मुहूर्त बघून पितृ 15 संपल्यानंतर मी अर्ज भरणार. चांगल्या कामासाठी अशुभ मानला जाणारा पितृ 15 12 ऑक्टोबरला संपतोय. त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना केवळ एकच दिवस मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक कार्यालयावर मोठा ताण येणार आहे. या सगळ्याचा विचार करत भाजप ताराराणी आघाडीचे उमेदवार प्रकाश नाईकनवरे यांनी पितृ 15 भूताला मूठमाती देऊन शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. 7 आकडा लक्की आहे मला, त्यामुळे 7 तारखेला अर्ज मी भरलेला आहे. उमेदवाराला 4 फॉर्म भरायचे अधिकार आहेत, तर आणि 3 फॉर्म मी नंतर भरणार आहे. पितृ 15 दिवस खरंच वाईट असतात का? या काळात चांगलं काम करू नये का? याबाबत प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दाक्रू सोमण यांना विचारलं असता त्यांनी या सर्व भ्रामक कल्पना असल्याचं स्पष्ट केलंय. ज्यावेळी पितृपक्षामध्ये आपल्या मृत नातेवाईकांचं स्मरण करण्याचे हे दिवस हे वाईट कसे असतील? उलट त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. तेव्हा मित्रांनो, पितृपक्ष हा अजिबात वाईट नसतो. हा एक गैरसमज आहे. पितृपक्ष वाईट असतो हा गैरसमज आहे. पितृपक्ष अजिबात वाईट नसतो. अर्ज भरण्यासाठी आता सर्व उमेदवार वाट पाहतायत ती 13 तारखेची. पण 13 हा तरी शुभ आकडा आहे का? अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा संमत करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचं भूत मानगुटीवरून कधी उतरणार? ठाण्याहून कपिल राऊत आणि कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.